की त्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नित्य नियमाने एकत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय धम्म परिषद लातूर येथे साकारते आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे आणि अभिमान आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा जागर या ठिकाणी होतोय. गगन मलिक जी भगवान गौतम बुद्ध आपने जो हमारे सामने रखा, मैं खुद अचंभित हुआ. संजय बंसोड़े जी और हम बात कर रहे थे कि हमने जो कभी सोचा नहीं, हमने जो कभी समझा नहीं, आपने अपनी वाणी में यहां पर भगवान गौतम बुद्ध को हमारे सामने जो खड़ा किया, कम समय में संक्षिप्त समय में आपने भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, इन्हें हमें समझाने का काम किया. त्यांचंही मला खरंच मनापासून कौतुक करावंसं वाटतं. बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. भगवान गौतम बुद्ध यांच्या भूमिकेला साकारण्याचं कार्य जेव्हा त्यांच्या हाती आलं आणि एखादा अभिनय साकारायचा म्हटल्यानंतर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा भूमिका अभिनय साकारण्याची त्यांना संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांना वाचायला सुरुवात केली आणि ते वाचल्यानंतर त्यांची भूमिका अभिनयातून वठवल्यानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. भगवान गौतम बुद्ध यांचा किंबहुना त्यांच्या विचाराचा पगडा, याचा प्रभाव त्यांच्यावर इतका झाला की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे. जगामध्ये अनेक देशामध्ये ते जाऊन आले आणि खरं म्हणजे आपलं सौभाग्य आहे की ते आज आपल्या भूमीमध्ये इथं आलेले आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. ते इथं आले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रांतीय धम्मगुरू या ठिकाणी आले
या सगळ्यांचंच आपण स्वागत केलेलं आहे. खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माणसं आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपासणारी आपण माणसं आहोत आणि म्हणून तेच कार्य या ठिकाणी होत आहे याचा आपल्याला अभिमान आहे. आणि या संस्थेला जे काही बळ येणाऱ्या काळामध्ये लागेल ते बळ देण्याचं काम आपल्या हातून घडो, ही शक्ती भगवान गौतम बुद्ध आम्हाला देव. हीच आज या क्षणी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी मी प्रार्थना करतो. बुद्ध सृष्टी या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे. संजय बनसोडे या कामाला त्यांनी नेहमी सहकार्य केलं. खरं म्हणजे संजय बनसोडे यांच्या कामाचा धडाका एवढा आहे की अजून कसं शिल्लक राहिलंय हा मला प्रश्न पडलेला आहे. केशव कांबळे फार छान त्यांनी भाष्य केलं. केशव कांबळे तर उत्तम वक्ता, त्याबद्दल काही दोमत नाही. कुठे आहेत केशव कांबळे? त्यांच्या भाषामधला जो गाभा आहे तो कोणाच्या लक्षात आलं का नाही मला माहिती आहे, पण माझ्या लक्षात आलं. आणि संजय बनसोडे, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की त्यांच्या भाषातला जो गाभा आहे ते असं म्हणाले की जरा दमानं चाललंय. खरं म्हणजे राजकीय टीका टिप्पणी इथं आपण करू नये, म्हणजे आवश्यकताही नाही आणि ते मी करणारही नाही. आता ते महायुतीमध्ये आहेत, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आणि अलीकडे जे काही देशात राज्यात चाललेलं आहे महायुतीनं महाविकास आघाडीची शक्ती एवढी कमी केली आहे की नाही. वाचतात टीव्ही पेपर, पयानंदजी तुम्ही लक्ष नव्हतं माझं बोलणं चाललं असताना. मी म्हटलं महाविकास आघाडी महायुतीनं महाविकास आघाडीची एवढी शक्ती कमी केली आहे. आपण टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामुळं केंद्र सरकार, राज्य सरकार या माध्यमातून लातूर येथे ही बुद्ध सृष्टी किंबहुना प्रशिक्षण केंद्र किंबहुना संशोधन केंद्र
आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथं साकारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, किंबहुना तो घेतला आहे. त्याला गती आपल्याला कशी देता येईल यासाठी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भारत सरकारकडं, महाराष्ट्र सरकारकडं आम्ही तर आग्रह करूच. पण आम्ही आग्रह करण्या अगोदरच जर त्याला मंजुरी मिळाली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने हे जे स्वप्न आपण पाहतोय ते स्वप्न साकारेल. खरंच मला तुमच्या 8वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित असलेले सर्व पूजनीय भंतीजींना मी नमन करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले गगनजी मलिक यांचं सुद्धा सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीनं सुद्धा आपण टाळ्याचा गजर करून या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करूया. आणि मी माझ्या वतीनं या धम्म परिषदेला इस कार्यक्रम को अंजाम देने के लिए बहुत मेहनत की है. ऑर्गेनाइजर्स हैं, वीआईपीस हैं, उन सब के लिए भी मैं अपना आदर व्यक्त करता हूं. और खास करके आज मैं इन बच्चों के सामने अपना आदर व्यक्त करता हूं कि जो मेरा सपना है, मैं इस बात की गारंटी करता हूं कि 90% लोग यहां पर वो नहीं बोल पाएंगे जो आज इन बच्चों ने आपको बोल के दिखाया. इनके लिए